भरीव कामगिरी केली आहे। यामध्ये साधारणपणे 16 शस्त्र, फरारी आणि पाहिजे असलेले 30 आरोपी यांना आपण अटक केली आहे। साधारणपणे 550 पेक्षा जास्त जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, 555 गुन्हेगार त्यांना आपण चेक केलं आहे आणि त्याच्यापैकी ज्यांचं संशयास्पद किंवा काही गुन्हेगारी घटना आढळल्या त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे। अवैध दारूच्या 78 केसेस केल्या आहेत, जुगाराच्याही केसेस केलेल्या आहेत आणि कोटपाखाली म्हणजे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन या अनुषंगाने सुद्धा 344 केसेस केल्या आहेत। अंमली पदार्थाच्या 79 केसेस केल्या आहेत। ज्या आस्थापना आहेत हॉटेल्स, लॉजेस, बार्स वगैरे ते आपण 373 चेक केले आणि त्यापैकी ज्यांच्यावर आक्षेपार्ह आढळलं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। वॉरंटची सुद्धा 30 वॉरंटची आपण बजावणी केली आहे। यामध्ये प्रतिबंधक कारवाई साधारण 376 लोकांच्या विरुद्ध आपण 26 आणि 27 तारखेला 376 लोकांच्या विरुद्ध प्रतिबंधक कारवाई केली आहे। तसंच एबीयू ऍक्ट अंतर्गत ट्रॅफिक ब्रँच आणि स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या सहकार्यानं साधारणपणे 920 केसेस करून 6,21,000 रुपये आपण दंड त्यांच्याकडून आपण जप्त करण्यात आला आहे। याशिवाय सुद्धा आज, उद्या आणि 31 तारखेला सुद्धा आमच्याकडून अशी भरीव कामगिरी होणार आहे। माझं आपल्या मार्फत सगळ्या नागरिकांना विनंती आहे, आव्हान आहे की आपण सर्वांनी नववर्षाचं स्वागत जल्लोषात करावं, जोशात करावं। तो जोशमध्ये करताना होश गमावू नये। आपण मुद्दाम यावर्षी जास्त प्रमाणामध्ये जवळजवळ 45 आपण ब्रेथ ॲनालायझर्स आपण घेऊन शहरामध्ये ठाणे आयुक्तालयामध्ये आपण 53 ठिकाणी नाकाबंदी करणार आहोत आणि 46 ठिकाणी आपण ब्रेथ ॲनालायझर्स मार्फत चेकिंग करणार आहोत। त्याशिवाय ड्रोन कॅमेराचा, CCTVचा वापर करून आपण सर्व ठिकाणची चेकिंग करणार आहोत। कुणी आक्षेपार्ह बिभत्स कृत्य करणं, विनाकारण कुणाला छेडछाड करणं, गर्दीचा फायदा घेऊन टवाळकी करणं अशावर आपली कारवाई केली जाणार आहे। प्लेन क्लोथमध्ये सुद्धा आम्ही यावर्षी जास्त बंदोबस्त करणार आहोत। साधारणपणे यावर्षी बंदोबस्तामध्ये CP सरांच्या पासून PC पर्यंत, शेवटच्या PC पर्यंत सर्व आम्ही रोडवर असणार आहोत। CP साहेब, मी, आमचे 4 ॲडिशनल CPs, सर्व DCP आणि साधारणपणे 500 अधिकारी आणि 4,500 ते 5,000 लोक, त्याशिवाय RCP, SRPF प्लॅटून, QRT, स्ट्रायकिंग फोर्सेस या पण आपण तयार ठेवले आहेत आणि ह्या नववर्षाच्या स्वागताच्या वेळी कुठलाही अनुचित प्रकार ठाणे आयुक्तालयामध्ये होणार नाही। विशेषतः ड्रंक अँड ड्राईव्हच्या अनुषंगाने विशेष कारवाई आम्ही करतो। ट्रॅफिक ब्रँच आणि स्थानिक पोलीस स्टेशनच्या वतीनं आपण एकत्रित जॉईंट पोलिंग ऑपरेशन आणि जॉईंट चेकिंग ऑपरेशन करून आपण ड्रंक अँड ड्राईव्हवर कारवाई करणार आहोत। 2 दिवसापूर्वीच DCP ट्रॅफिक विनय राठोड यांनी सर्व आस्थापना धारकांना त्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या आहेत की जर का एखादा व्यक्ती आपल्याकडे येऊन आनंदासाठी मद्यप्राशन करत असेल तर त्याला घरपोच करण्याची जबाबदारी तुमची पण आहे। त्याशिवाय त्याच्याकडे ड्रिंकिंगचं परमिट आहे का हे पण आपण पाहणार आहोत आणि जर का दुर्दैवाने एखादी घटना घडली तर त्या अनुषंगाने त्याच्याकडे परमिट नसेल त्याला त्याशी काय मद्यप्राशन करायला दिलं गेलं, कुठं दिलं गेलं याबाबत आपण त्या संबंधित आस्थापनेवर आम्ही कारवाई करणार आहोत। कारण म्हणजे आपल्याला आणि आपल्या मार्फतीनं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण सर्वांनी हा नवीन वर्षाचं स्वागत अतिशय जल्लोषात, उत्साहात, जोशात करावं, परंतु त्याचबरोबर कुठली अनुचित घटना घडणार नाही आणि नववर्षाच्या सुरुवात एखाद्या अनुचित घटनेनं आणि पोलीस कारवाईनं होणार नाही याची आपण सर्वजण काळजी घ्या। आपल्या सर्वांना माझ्या नवीन वर्षाच्या पोलीस आयुक्त सरांच्या वतीने आणि आमच्या सर्व अधिकाऱ्यांच्या वतीने, अंमलदारांच्या वतीने